फडणवीस म्हणाले बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील, म्हणजे मलिक, अनिल देशमुख आणि राऊतांप्रमाणे मलाही अडकवणार का? सुषमा अंधारेंचा फडणवीसांना सवाल. शंभूराज देसाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून नापास. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा मंत्री शंभूराज देसाईंवर निशाणा. ड्रग्ज माफिया आपल्याला पळवलं असं स्वतः सांगतोय. फडणवीसांचं गृहमंत्री म्हणून डोकं ठिकाणावर आहे का? फडणवीसांना नैराश्यानं ग्रासलंय का? राऊतांचा सवाल. देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर 2 मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत. संजय राऊतांकडून दादा भुसे आणि शंभूराज देसाईंच्या राजीनाम्याची मागणी. ड्रग्ज विरोधात सरकारनं कडक ऍक्शन घेणं गरजेचं. ड्रग्ज प्रकरण गृहमंत्र्यांनी उघड करावं, सुप्रिया सुळेंचं आवाहन. शिवसेना ठाकरे गटाचा उद्या ड्रग्ज विरोधात भव्य मोर्चा. पालकमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार. ललित पाटीलसह त्याच्या साथीदारांवर मोक्का लागण्याची शक्यता. ड्रग्ज रॅकेटशी संबंधित 5 गुन्हे दाखल असल्यानं मोक्का लागण्याची शक्यता. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी पुणे पोलिसांची टीम मुंबईत. मुंबई पोलिसांच्या ताब्यामध्ये असणाऱ्या आणखी 2 आरोपींचा ताबा आता पुणे पोलीस घेणार. पैसे देऊन ललित पाटीलनं ससून रुग्णालयामध्ये मुक्काम वाढवला. मॅनेज केलेल्या पोलिसांना 1.5 तासात परत येतो असं सांगून तो फरार झाला. ललित पाटीलचा चौकशीतून स्वतःच खुलासा. ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर ललित पाटीलनं समृद्धी महामार्गाचा वापर केल्याचं उघड. नाशिकच्या समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडा टोल नाक्यावर तो उतरला आणि तिथून चाळीसगावला गेल्याची माहिती. ड्रग्ज प्रकरणानंतर नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर. शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात पोलिसांकडून तपासणी. जालन्यातील मराठा आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या 45 वर्षीय सुनील कावळे या इसमाची मुंबईमध्ये आत्महत्या. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची माहिती. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमच्या संपर्कात. अजित पवार गटातील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा मोठा दावा. माझी लढाई ना शिंदेंसोबत ना अजित पवार गटासोबत, माझी लढाई फक्त भाजपसोबत, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. ईव्हीएम मशीन हॅकची टेक्निक इस्रायलकडून मिळाल्यानं मोदींचा पाठिंबा. खासदार संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका. कोर्टानं मागितलेलं वेळापत्रक शिंदे आणि नार्वेकर ठरवत असतील. शिंदे नार्वेकरांच्या गुप्त बैठकीवर आव्हानांचा टोला. आमदार पात्रतेवर न्याय देण्यासाठी माता मला सद्बुद्धी देव. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची महाकाली चरणी प्रार्थना. तर आमदार पात्रतेवर योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचंही नार्वेकरांचं वक्तव्य. नाना पटोलेंची 2दा दिल्ली वारी. तरीही महाविकास आघाडीसोबत जागा वाटपावर हायकमांडकडून स्पष्टता नाही. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र निर्णय घेण्याची शक्यता. शिवसेनेनं मागच्या वेळी लोकसभेत 22 जागा लढवल्या. यावेळीही त्या 22 जागांसाठी आमचा आग्रह राहणार. प्रतापराव जाधवांचा दावा. बावनकुळेंची शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर टीका. शरद पवार आता पार्टी शिल्लक राहिली का ते शोधतायत. तर 2024 नंतर उद्धव ठाकरेंची हम दो और हमारे 3 अशी परिस्थिती असेल, बावनकुळेंचं वक्तव्य. भाजपला उद्धव ठाकरेंची भीती म्हणून पक्ष फोडावे लागतात. उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय भाजपला कुणी विचारत नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा भाजपवर निशाणा. अहमदनगरमधील भाजप नेत्यांमध्ये अहमदनगर दक्षिण आणि अहमदनगर उत्तर असा वाद रंगण्याची चिन्ह. विखे पाटलांच्या मतदारसंघात मोठे कार्यक्रम होत असल्यानं दक्षिण भागातील भाजपच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त. रोहित पवारांचा एकही स्वीय सहाय्यक कर्जत जामखेडमधला नाही. कर्जत जामखेडमध्ये युवा संघर्ष झालेला नाही का? युवा संघर्ष यात्रेवरून राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका. 2 ते 3 नेत्यांचा पक्ष असल्यानं पक्षवाढीसाठी संघर्ष यात्रा काढतायत. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर खासदार सुजय विखेंची टीका. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू. 3 रुपयांमध्ये पशुधन विमा योजनेचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता. राज्यातील पीक परिस्थितीचाही आढावा घेतला जाणार. मुंबईतील वांद्रे परिसरात ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेविरोधात बॅनरबाजी. आमचाही खंबाटा होणार का असे सवाल करणारे हे बॅनर. मातोश्री बाहेर हे बॅनर झळकले. एकनाथ खडसेंच्या कुटुंबियांना अवैध गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी 137 कोटींची नोटीस. नोटिशीत एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे आणि रक्षा खडसेंचंही नाव. काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांच्या विरोधात गुन्हा दाखल. अजिंठा अर्बन बँकेमध्ये 97 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी झांबड यांना अटक होण्याची शक्यता. पुण्याच्या प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड. बाणेर हडपसर भागात पहाटेपासूनच झाडाझडती सुरू. भीमा कोरेगाव प्रकरणी प्रकाश आंबेडकर आज आयोगासमोर साक्ष नोंदवणार. उद्या होणारी सुनावणीची तारीख प्रकाश आंबेडकरांनी बदलून घेतल्यानं आज सुनावणी.
स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे एका महिलेला घाबरतात। रश्मी ठाकरे तिथे आल्यानंतर तुम्ही घाबरून पंखे बंद केले, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका। पुण्यातील राजगुरुनगर इथे होणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी 450हून अधिक पोलिसांचा फौजफाटा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने 4 ठिकाणी पार्किंग व्यवस्था। मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये सकल मराठा समाजाकडून जरांगे पाटलांचा सत्कार, तर महिलांनी केलं जरांगेंचं औक्षण। साताऱ्याच्या कृषी प्रदर्शनाला खासदार उदयनराजे भोसलेंची भेट, प्रदर्शनात आकर्षण ठरला 1.5 कोटींचा रेडा। 1.5 कोटींचा रेडा पाहून उदयनराजेही चकित। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील झाराप गावात ठाकरे गटाच्या वैभव नाईकांना धक्का, निलेश राणेंच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। बुलढाण्याच्या शेगावात शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनची सुडी अज्ञातानं पेटवली आणि शेतकऱ्याचं त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान। दिव्यातील डायघर घनकचरा प्रकल्पाविरोधात गावकरी आक्रमक, ठाणे महानगरपालिकेनं कचऱ्याच्या गाड्या प्रकल्पावर आणल्यानं ग्रामस्थांचा गोंधळ आणि यापुढे प्रकल्पावर कचरा गाडी दिसल्यास ती फोडण्याचा इशारा। पालघरच्या बोईसरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी, जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती। 7 ते 8 जण जखमी, आरोपींवर 324 आणि दंगलीचा गुन्हा दाखल। राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती, सरकारकडून दुष्काळाचा ट्रिगर 2 लागू, परळी तालुक्याचा समावेश यामध्ये नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जळगावमध्ये चाळीसगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, 9 गावांच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल, सर्वच ठिकाणी भाजप विरुद्ध शरद पवार गट सामना। सांगलीमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना, 35 ग्रामपंचायतींमध्ये योजना राबवण्याचा ठराव। अहमदनगरच्या बेलापूर रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी 1,500 मिळकतधारकांना नोटिसा, घरं आणि व्यवसाय उद्ध्वस्त होणार असल्यानं नागरिक चिंतेत। नाशिकच्या मालेगावमध्ये नितेश राणेंच्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग, भुईकोट किल्ला परिसरातील अतिक्रमणधारकांना या नोटिशी, आमदार मुफ्ती इस्माईल यांचा अतिक्रमण हटवण्यास विरोध। बुलढाण्याच्या चिखली गावात वेळेवर एसटीच नाही, संतप्त ग्रामस्थांचं चिखली आगारासमोर बोंबाबोंब आंदोलन। गोंदियामध्ये आशा सेविकांचा जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा, विविध मागण्यांचं सीओंमार्फत राज्य शासनाला निवेदन। अमरावतीच्या चांदूर बाजारात प्रहार आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू, संत्रा घेता विकत की वाटायचे फुकट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी। वाशिममध्ये सोयाबीनला 8,000चा दर देण्याची मागणी, स्वाभिमानीकडून मालेगाव शहर बंदची हाक। सोलापुरातील माढ्यामध्ये महामार्गाच्या मंजुरीसाठी कावड यात्रा आंदोलन, शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख संजय कोकाटेंच्या पुढाकारातून हे आंदोलन सुरू। हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल, सर्वेक्षण झालेल्या फार्मवर बोगस सह्या आणि पर्यवेक्षक कर्मचारी आरोपीच्या पिंजऱ्यात। यवतमाळमध्ये कीड रोगामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट, बाजार समितीमध्ये लूट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। मुंबई आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यातील देहूमध्ये हवेली कृषी विभागाच्या वतीनं सोयाबीन काढणीला वेग, परिसरातील 90 ते 95 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड। राज्य सरकारकडून दुष्काळ तपासणीचं काम सुरू, 15 जिल्ह्यातील 42 तालुक्यांचा कृषी विभाग सर्व्हे करणार, महिना अखेरीस राज्य सरकारला अहवाल देणार। नांदेडच्या मुखेड तालुक्यात अतिवृष्टीग्रस्तांसाठी 57 कोटी मंजूर, जुलै ऑगस्टच्या पावसात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आणि त्यामुळेच ही रक्कम मंजूर, त्यानंतर शेतकरी सुखावला। पुणे जिल्ह्यात सप्टेंबर अखेर पावसाची जोरदार हजेरी, मात्र ऑक्टोबरमध्ये पावसाची दडी, पुणे विभागात सध्या 114 टँकरनं पाणी पुरवठा। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथल्या जिजाऊंच्या जन्मस्थळाची दुरावस्था, परिसरातील वीज पुरवठा खंडित, सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद। पुण्याच्या भोरमधील भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागात तरंगता दवाखाना, धरण भरल्यानंतर शासनाकडून बोटीद्वारे पुरवली जाते वैद्यकीय सेवा। वर्ध्याच्या धावडी बुद्रुक नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा, बंधाऱ्यातील पाण्याचा रब्बी हंगामातील पिकांसह जनावरांनाही फायदा होणार। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील सालपे गावात स्मशानभूमीच्या शेडची मागणी, स्मशानभूमीला शेड नसल्यानं अंत्यसंस्कारावेळी मृतदेहाची होतीये विटंबना। वाशिममधील युवकांना साकारली चामुंडा देवीची रांगोळी, मंदिरात येणाऱ्या भाविकांना रांगोळीची भुरळ। अकोल्यातील अंबिका माता देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई।
चिपळूणच्या उड्डाणपूल दुर्घटना प्रकरणात काम करणाऱ्या ईगल इन्फ्रासह ब्ल्यूम या सल्लागार कंपनीला नोटीस. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नोटीस बजावत दुर्घटनेविषयी मागितला खुलासा. चिपळूणच्या रेल्वे कॅन्टीनच्या कामगारांना मनसे कार्यकर्त्यांनी सुनावलं. रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे खराब असल्यानं मनसेनं विचारला जाब. पुण्याच्या रांजणगावमध्ये देवस्थानकडून विश्वस्तांच्या गैरहजेरीत गजानन मारणेंचा सत्कार. सत्काराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. जे रुग्णालय आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस. डीएम न्यूरोलॉजी अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका. वाशिम जिल्ह्यात महावितरणची धडक कारवाई. 2368 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्यानं खळबळ. महावितरणकडून नवीन वर्षापासून स्मार्ट मीटर राज्यभर बसवण्याची तयारी सुरू. ग्राहकांना विजेच्या खर्चावर नियंत्रणाचा अधिकार मिळणार. गोंदियामध्ये धान कापणीला गेलेल्या महिलेचा साप चावल्यानं मृत्यू. चिचगड इथली घटना, कुटुंबावर दुःखाचा डोंगर.